रिलायन्स डिजिटल मॉलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला नाशिक गुन्हे शाखा युनिट 2ने बेड्या ठोकल्या आहेत। मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार युनिटच्या तपास पथकाला एक गोपनीय माहिती देणाऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली। आरोपीकडून 80,000 रुपये किमतीचा महागडा सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आलाय। दामोदरनगर भागात एक तरुण चोरीचा मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 2ला मिळाली होती। त्यानुसार पथकाने पाथर्डी शिवारात सापळा लावून राधेश्याम भगवान चौधरी याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने 10-12 दिवसांपूर्वी रिलायन्स डिजिटल मॉलमधून हा फोन चोरल्याची कबुली दिली। ही कारवाई युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। या कारवाईमुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे हेमंत तोडकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवडी, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे, तेजस मते, महेश खांडबहाले, सुनील खैरनार यांनी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।